शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत। सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। तर चला पाहूयात आजच्या बातम्या। पहिलीच महत्त्वाची बातमी आहे। आता सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती अजित पवार आले असताना त्यांनी एक माहिती दिली। शेतकरी कर्जमाफी लवकरच करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। योग्य वेळी कर्जमाफी करू असं ते म्हटलेले आहेत। कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, तुमचे काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो नक्कीच सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सरकारकडून शेतीसाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज होय। गरजू शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय आहे। गरजू शेतकऱ्यांना मिळणार याचा फायदा। महत्त्वाची बातमी आहे। 169 कोटी रुपयांवर पीक विमा वाटपाला होणार सुरुवात। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आले आदेश। पहिला टप्पा आता वाटप झाला। आता ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत। आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार त्या जिल्ह्यांची नावे अजून पुढे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणीच वाटप केला जाणार आहे, असंही नाही की संपूर्ण महाराष्ट्रात वाटप केला जाईल। पहिला जिल्हा हिंगोली आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघूया। कापूस आयातीला विरोध। केंद्र सरकारने 19 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरसाठी कापूस आयातीवरील ही स्थिती आता लावून ठेवलेली आहे। कापूस आयातीला आता विरोध देखील बघायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर याचा फटका थेट शेतकऱ्यांना होतोय। कापूस आयात जर बंद केली तर शेतकऱ्यांना काही ना काही पुढे चालून फायदा होऊ शकतो, दरामध्ये फरक दिसून येईल। 15 दिवसांपासून ई-पीक पाहणी सर्व्हर डाऊन। ई-पीक पाहणी सर्व्हर चालेना। सध्या शेतकऱ्यांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये ई-पीक पाहणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आहे, मात्र आता सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे अडचण। देशात खरीपाच्या 98% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। सध्या स्थितीला देशात खरीपाच्या जवळपास 98% पेरण्या पूर्ण झालेल्या असून पेरणी क्षेत्र गेल्या वर्षीच्या जवळपास 4%नी वाढले। कांद्यावरील आयात शुल्कामध्ये श्रीलंकेकडून वाढ झालेली आहे। सध्या स्थितीला श्रीलंकेने कांद्याच्या आयातीवरील असलेले शुल्क मोठ्या प्रमाणात काढण्याचा निर्णय घेतला आहे, वाढवण्याचा। शेतकऱ्यांना लातूर जिल्हा बँकेकडून 1004 कोटी 28 लाखांचे पीक कर्ज वाटप। शेतकऱ्यांना चांगला दिलासा, सरकारचा मोठा निर्णय व्हावा। महत्त्वाची बातमी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 8 दिवसामध्ये टोमॅटो 500 रुपयांनी घसरले। विक्रमी आवकेमुळे दरामध्ये घसरण सुरू असल्याची माहिती। पीक विम्याला 3दा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली असे प्रश्न बघायला मिळत आहे, कारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा भरला नाही। गहू बाजारामध्ये नरमाई केळीला उठाव। कापूस दरावर दबाव। गवार तेजीमध्ये तर ज्वारीला मागणी कायम बघायला मिळत आहे। सध्या स्थितीला ज्वारीच्या दरामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता। गव्हाच्या दरात देखील ही स्थिती। मोठी बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांसाठी। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत, मात्र काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास अडचण येऊ शकते, कारण सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही जर पूर्ण केली तरच आता जसा हप्ता वाटप सुरू होईल तसे पैसे येतील। कारण आता कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपालाही सुरुवात होणार आहे। लवकरच हप्ता जाहीर केला जाऊ शकतो। यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। त्यासाठी पहिलं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे। अजून दुसरं कोणतं काम करायचं आहे ते पुढे बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून नमो शेतकरी पैसे कधी मिळतील पाहू। शेतकरी मित्रांनो, जर हरभरा पिकातून तुम्हाला यावर्षी भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवेज 81 ही हरभरा व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता, कारण की गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अधिक उत्पन्न या व्हरायटीतून मिळालेले आहे। या व्हरायटीचे नाव आहे इनोवेज 81 हरभरा व्हरायटी। हरभरा व्हरायटी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीला शेतकऱ्यांची आता आवडती ठरत चाललेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे। महत्त्वाची अपडेट, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या आदेशानंतर एका कीटकनाशक कंपनीवर कारवाई। HT पिकांच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित बघायला मिळत आहेत। शेतकरी मित्रांनो, कीटकनाशके खते असतील योग्य ते तपासणी करूनच घ्या, अन्यथा बोगस खतामुळे कीटकनाशकामुळे शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः जळू लागलेल्या 1 एकरवरती देखील मोठमोठे नुकसान होऊ शकते। यामुळे घेताना सतर्कता देखील बाळगणे गरजेचे राहील।
जिवंत सातबारा मोहिमेत 11,000 वारस नोंदणी, शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांना कायदेशीर हक्क मिळाला, शासकीय योजनांच्या लाभाचाही मार्ग झाला मोकळा, राज्यात 20 लाख शेतकऱ्यांना झाला याचा लाभ, मोहिमेचे फायदे मोठ्या प्रमाणात झाल्याने दिलासा. महत्त्वाचे अपडेट. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 9 निर्णय झालेले आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, नमो शेतकरी हप्ता कधी मिळणार, त्याबाबत काय बातमी आहे का ती पुढे बघणार आहोत. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. मोठी अपडेट आहे. जिल्ह्यातील 4 ठिकाणी होणार CCI कडून कापूस खरेदी. विदर्भामध्ये CCIची 67 केंद्रे बघायला मिळत आहेत. 1 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी आता बघायला मिळणार आहेत. सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मित्रांनो यंदा बाजारभाव मिळेल का असा प्रश्न देखील बघायला मिळत आहे. सध्या कापसाला चांगला बाजारभाव मिळावा अपेक्षा. शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी आहे. नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात काही ठिकाणी बघायला मिळत आहे. यामध्ये आता पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी रक्कम जमा केली जाणार आहे, तर लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा जिल्हा लगेच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ती बातमी आपण देणारच आहोत. सध्या स्थितीला विचार जर केला तर 14,99,62,00,000 रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली असून ही रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. काहींना मिळाली पण आहे. यामध्ये विचार जर केला तर आता धुळे जिल्हा आहे, तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील पीक विमा मिळणार, ते पण जिल्हा बघितला. अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पीक विमा नुकसान भरपाई वाटप केले जाणार आहेत पुढच्या जिल्ह्यांची पण नावे बघणारच आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पण तुम्हाला बातमी बघायला मिळणार आहे. महत्त्वाची बातमी. बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला शेतमालाची आवक वाढली. सोयाबीनच्या दरामध्ये 60 रुपयांनी वाढ. इतर शेतमालाचीही आवक होत चाललेली आहे. सोयाबीनच्या दरामध्ये 60 रुपयांनी वाढ झाल्याचं स्पष्टपणे चित्र दिसून आलेलं आहे. अद्याप तरी जास्त वाढ झालेली नाहीये, मध्यम स्वरूपाची वाढ. अमरावती जिल्ह्यामध्ये केवळ 23% क्षेत्र विमा संरक्षित झालेले आहेत. विमा बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेला नाही. विमा काढला तर पुढे चालून नुकसान झाले तर तुमच्या बँक खात्यात सरकारकडून पीक विम्याची रक्कमही मिळू शकते. महत्त्वाची बातमी. तणनाशक निरोधक कपाशीच्या SBTची बियाण्यांची अधिकृत परवानगी द्या. किशोर तिवारी यांची केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडे ही मागणी बघायला मिळत आहे. जर असं केलं तर शेतकऱ्यांना काही ना काही फायदा देखील होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नुकसान झालेल्या पिकांची अधिकाऱ्यांनी केली पाहणी. कल्याणवर धाड 1,030 रुपये जप्त. सध्या स्थितीला विचार जर केला तर नुकसान मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे झालेले आहे. लवकरात लवकर पीक विमा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. पीक विमा प्रतिनिधींनी 50% रक्कम खिशात घातली आणि शेतकरी असं का म्हणाले. सध्या स्थितीला जी रक्कम शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली होती, जे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार होते, ते पैसे शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी दुसऱ्यांनीच ते पैसे खाल्ल्याचा प्रकार समोर आलेला आहे. म्हणजे ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात न जमा होता दुसरीकडे मिळाले. पुढील पीक विमा वाटप, नुकसान भरपाई वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढील क्रमांकाचा जिल्हा बीड आहे. बीड जिल्ह्यात देखील आता पीक नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यात देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार असून यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप केले जाणार आहेत. तर बुलढाणा या ठिकाणी 90,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता ही रक्कम वाटप केली जाणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 7 कोटी रुपये हे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप होणार आहे. तर वाशिम येथील 8,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 5 लाखांपेक्षा अधिकची रक्कम ही वाटप केली जाईल. पहिल्या टप्प्यामध्ये ही थोडी रक्कम आहे. लाडक्या बहिणीला 2,100 रुपये देण्याचे आश्वासन अंमलात आणावे. आपल्या राजकीय स्वार्थापायी आधी बहिणींना लाडके म्हणायचे आणि स्वार्थ साधून झाला की त्यांनाच बोगस करायचा हा धंदा सरकारने तात्काळ बंद करावा आणि योजनेच्या लाभार्थ्याची रक्कम 1,500 वरून 2,100 रुपयांपर्यंत न्यावी अशी रोहित पवार यांनी ही मागणी केलेली आहे. ते असं त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेचे हप्ते लवकरात लवकर द्यावे अशी मागणी. महत्त्वाची अपडेट आहे. श्रीलंकेने कांदा आयात शुल्क वाढवले. कांदा उत्पादक निर्यातदारांना बसणार फटका. श्रीलंकेने कांद्याच्या आयातीवरील असलेले शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कारणामुळे भारतीय कांद्याचे दर श्रीलंकेत तब्बल 5 पट वाढणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. मोठा फरक पडणार.
महत्त्वाची बातमी, पीक विम्याची प्रतीक्षा संपली. 5.38 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर जमा झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा. दुसऱ्या टप्प्यात देखील काहींना हेक्टरी 20,000, काहींना 25,000 असा पीक विमा आता लवकरच मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. पीक विम्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तब्बल 5.38 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा झालेली आहे. तर आता आपण बरेच जिल्ह्यांची नावे पाहिली, कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळाले. अजून यामध्ये पुढचा जिल्हा एक आहे, तो म्हणजे गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वाटपाला परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. पूर्णपणे रक्कम ही आता गडचिरोली जिल्ह्यात देखील वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आता काळजी करण्याचे कारण नाही. दीपक प्रकाशच्या 22 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. महाराष्ट्र नागरी सेवा निर्यात अंतर्गत कारवाईचे आदेश. राज्यामध्ये ही स्थिती 1183 महिला कर्मचारी त्या ठिकाणी बघायला मिळत होत्या. महत्त्वाची अपडेट आहे, 8 दिवसामध्ये टोमॅटोची विक्रमी आवक. सद्यस्थितीला दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या श्रमावर पाणी. सद्यस्थितीला टोमॅटोच्या दरात अचानक घसरण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आलेला आहे. मागच्या काही दिवसापूर्वी चांगले दर पाहायला मिळत होते. महत्त्वाची अपडेट आहे, सोयाबीन पिकामागे 7.5 कायम. हुमनी अतिवृष्टीनंतर येलो मोजॅकने सोयाबीनला सद्यस्थितीला घेरलेले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात येलो मोजॅकचे सोयाबीनवर प्रमाण वाढले. शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं सांगितलेलं आहे. ते म्हटले की शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम आहोत, योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता काळजी करू नका, लवकर कर्जमाफी करणारच आहेत. सरकारने आता शब्द दिलेला आहे म्हटल्यावर चिंता करण्याचं कारण नाहीये. तसेच शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, तुम्हाला काय वाटते, तुमचे मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तसेच तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळाला आहे का नाही ते देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगा. नेमकी काय पीक विम्याची बातमी आली तर आम्ही तुमच्या जिल्ह्याची देण्याचा नक्की प्रयत्न करू. महत्त्वाची बातमी, बाप्पाच्या आगमनासोबत पावसाने कालपासूनच जोर धरला. मुसळधार पावसाने महाराष्ट्र धुतला. सद्यस्थितीला बीड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. यामध्ये केज तालुका, धारूर तालुका अतिपावसाने शेती पिकाचे नुकसान झाले, तर बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाने देखील हजेरी लावली. शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या कशा वाटल्या? रोजची रोज अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले तर ठळक बातम्या रोज या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तसेच कांदा बाजारभाव, कापूस, सोयाबीन, पीक विमा, नुकसान भरपाई, हवामान अंदाज तसेच इतर राजकीय काही बातम्या असतील त्या देखील आपण देणार आहोत. धन्यवाद.